सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी वाट पाहत आहे की आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा कधी होणार आहे। या 2 ते 3 दिवसांमध्ये जे पैशांचे वितरण आहे ते होऊ शकतं का? कारण नोव्हेंबर महिन्याचा जो GR आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये ऑलरेडी आलेला आहे। म्हणजेच काय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून GRचे जे काही निधी वितरणाबाबत आलेला आहे। पण राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे 21 डिसेंबरला। आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की आता पैसे थांबवण्यात काय अर्थ आहे, कारण निवडणूक आयोगाने सुद्धा फुल परमिशन दिली आहे। लाडकी बहीण ही योजना जुनी योजना आहे व या पैशांचं जे काही वाटप आहे किंवा जे पैसे आहेत ते देण्यासाठी काही तिथे प्रॉब्लेम नसल्यामुळे निवडणूक आयोगाचे सचिव यांनी सांगितले आहे की स्पष्टपणे लाडक्या बहिणींचे पैसे जमा करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीत। लाडक्या बहिणींना पैसे मिळायला पाहिजे आहे। तर आता या 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण होऊ शकतं का? तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 1 ते 1.5 वर्षापासून सुरळीतपणे चालू आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। आता आचारसंहिता तर सुरू आहेच, ते तर 15 जानेवारीपर्यंत आचारसंहिता राहणार आहे। पण निवडणूक आयोगाने जे सचिव आहे त्यांनी सांगितलं आहे की आचारसंहिताचा परिणाम आहे ते लाडकी बहीण योजनेवरती होणार नाही, त्यामुळे हे पैसे कधी जमा होणार आहे। तर या बाबतीत पाहिलं तर आज 22 डिसेंबर आहे। 22, 23 आणि 24 हे 3 दिवस आहेत, कारण परत 25 डिसेंबरला क्रिसमसची सुट्टी आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे त्या तारखेला तर GR कोणता निघत नाही, पैशांचं वितरण होत नाही। पण जे ऑलरेडी जे GR निघालं आहे नोव्हेंबर महिन्याचा, तर 22, 23 आणि 24 आज जर काही त्यावरती निर्णय दिला तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। पण सरकारकडे एकच विनंती आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही लाडक्या बहिणींसाठी तुमच्या बहिणींसाठी काढली आहे, तर हे पैशांच्या वितरणाबाबत हलगर्जीपणा का होत आहे? कारण सगळ्यांकडून ग्रीन सिग्नल मिळत आहे, सरकार ठरवत आहे, तर लाडक्या बहिणींचे पैसे नेहमी पेंडिंगमध्ये का राहत आहे? नोव्हेंबरचे पैसे नाही मिळाले, डिसेंबरचा महिना संपत आला आहे तो मिळाला नाही, आता जानेवारी महिना येणार आहे। तर लाडक्या बहिणींची एकच विनंती आहे की ॲटलिस्ट तुम्ही ह्या 3 महिन्यांचे पैसे तरी त्यांच्या खात्यामध्ये द्या, जेणेकरून लाडक्या बहिणींचे जे काही लाडकी बहीण योजना कोणासाठी बनवली तुम्ही? लाडक्या बहिणींसाठी। कशासाठी? त्यांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी। पण ज्या लाडक्या बहिणींनी शेड्यूल ठरवलं आहे, म्हणजे मुलांचे फीज आहेत, औषध पाणी आहे किंवा बरेच जे काही या पैशांवर काम चालतं, ते सरकारकडून हे जे शब्द दिला होता की लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही, पैसे बंद होणार नाहीत। मग आता सरकारला एकच विनंती की ही लाडकी बहीण योजनेचे हे पैसे या 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण करण्यात यावे, जेणेकरून लाडक्या बहिणींनी जे काही ठरवलं आहे, शेड्यूल आहे, त्यांचे टाइमटेबल आहे, या पैशांचा उपयोग त्या करतात त्याप्रमाणे ते होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनी नेहमीच महायुती सरकारची साथ दिली आहे, तर सरकारने सुद्धा लाडक्या बहिणींची साथ द्यायला पाहिजे आहे। या 2 ते 3 दिवसांमध्ये जर वितरण झालं नाही तर पुढे जाऊ शकतं, कारण 25 डिसेंबर पुन्हा सुट्टी आहे, परत शुक्रवार आहे, परत शनिवार रविवार, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना आता नक्कीच इथे जो धीर आहे ते सुटत चाललं आहे। लाडक्या बहिणींचं एकच की आमचे पैसे कधी येणार? या 2 ते 3 दिवसांमध्ये सरकारला एकच विनंती की आमचे पैसे आम्हाला द्या, कारण आता बऱ्यापैकी राज्यातील जे नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे व यामध्ये सुद्धा भाजपाने निकालात बाजी मारली आहे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांनी सुद्धा म्हणाले की भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे। तर लाडक्या बहिणींचा नक्कीच इथे मोठा वाटा असल्यामुळे नक्कीच सरकारने सुद्धा इकडे लक्ष दिलं पाहिजे आहे। तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींना? नक्कीच कमेंट करून सांगा। अजूनही KYC केली नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत करून घ्यायची आहे। या संदर्भात काही प्रश्न असतील, काही अडचण असतील तर नक्कीच कमेंट करा। आणि यामध्ये काही चुकीचं वाटत असेल की या 2 महिन्याचे 3 महिन्याचे आपण हप्त्याचे पैसे मागतोय, तर आपण यामधून चुकत नाही, कारण आपले हक्काचे पैसे आहेत। सरकारने सांगितलं नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना संपत आला आहे, आता जानेवारी येत आहे, तर सरकारने नक्कीच हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे आहे। कारण हे जर 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण झालं तर ठीक आहे, नाही तर पुढे किती दिवस अजून आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आपण सांगू शकत नाहीत। निवडणूक आयोगाचं ग्रीन सिग्नल आहे, सरकारचं ठरलेलं आहे। सरकारने संक्रांतीपूर्वी 4,500 रुपये येणार असे सुद्धा जी पैशांची हालचाल वितरणाची हालचाल सुरू आहे, नक्कीच सरकारने यावरती लक्ष दिलं पाहिजे आहे आणि पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दिलं पाहिजे आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा, प्रत्येकाने कमेंट करा, जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। आपली जी विनंती आहे, एक लाडकी बहीण करत आहे, त्यामुळे नक्कीच सरकारला पण समजलं पाहिजे की जे लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकार आहे नेहमी सांगत आहेत, तर यावरती सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला पाहिजे आहे। महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।